Hello friends, welcome to my YouTube channel Sri Maths Academy. Myself Parmeshwar Maski. Today I are going to discuss about exercise 1.2. Question first बघा. Find the derivative of the function y equals to f of x using the derivative of inverse function. X equals to f inverse of y in the following. बघा इन्व्हर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि इन्व्हर्स मध्ये घ्यायचा. बघा y equals to root x हा आपल्याला काय गिवन प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला सुरुवात करताना कसं करणार बघा. वी विल फर्स्ट फाइंड इन्व्हर्स ऑफ y equals to f of x. काय करायचं, वी विल फर्स्ट फाइंड इन्व्हर्स ऑफ y equals to f of x. y equals to f of x घ्यायचं. दॅट इज x इन द टर्म ऑफ y. बघा मग काय गिवन प्रॉब्लेम काय तुमचा, y equals to root x गिवन फंक्शन हा याला डिफरन्शिएट करावं लागेल. पण याला पहिले सिम्प्लिफाय करा कारण इथं रूट आहे. बघा काय होईल, जर सिम्प्लिफाय करता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं काय होईल, y चा स्क्वेअर इक्वल्स टू रूट x काय होईल, x कधी होते दॅट इज x इक्वल्स टू y स्क्वेअर. या डिफरन्शिएट जर केलं मी असं डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू y करायचं, x नाही करायचं, काय करायचं ना y करायचं. बघा काय dx बाय dy इक्वल्स टू d बाय dy काय फंक्शन इथं y चा स्क्वेअर. बघा काय dx बाय dy y चा स्क्वेअर, y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2y. dx बाय dy इक्वल्स टू काय y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय 2y. हा झाला तुमचा काय डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याला इनव्हर्स काढायचं सांगितलं म्हणजे काय ना तुमचं बघा काय करायचं आपल्याला dy बाय dx काढायचं. म्हणजे काय काय फॉर्म्युला तुमचा 1 अपॉन dx बाय dy. तर काय बघा 1 अपॉन dx अपॉन dy. तर काय येणार आहे dy बाय dx 1 अपॉन हा 1 अपॉन dx अपॉन dy काय तुमचा 2y. dx अपॉन काय dy बाय dx. हे झालं तुमचं काय 1 अपॉन 2y. हा dy बाय dx झाला 1 अपॉन 2y. आता आपल्याला y ची व्हॅल्यू पुट अप करायची. y ची व्हॅल्यू काय करायची पुट अप करायची. y ची व्हॅल्यू काय तुमची रूट x म्हणजे काय होणार आहे देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन 2 ऍज इट इज. y ची व्हॅल्यू काय इथून घेतली काय रूट x. हे झालं तुमचं फायनल आन्सर. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. क्लिअर इथपर्यंत ओके. बघा सेकंड न्यूमेरिकल काय तुमचं y इक्वल्स टू रूट 2 मायनस रूट x. हा तुमचा काय गिवन फंक्शन आहे. y इक्वल्स टू रूट 2 मायनस रूट x. मग काय होईल y इक्वल्स टू रूट 2 मायनस रूट x. हा तुमचा काय गिवन फंक्शन. या जर मी आता बघा सिम्प्लिफाय करायचं पहिले सिम्प्लिफाय करायला कारण रूट आहे तर सिम्प्लिफाय करताना काय करावं लागेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय होईल इकडे y चा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊ नये कारण इकडे 2 मायनस रूट x परत इकडे रूट आहे. या रूटला कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल मग परत स्क्वेअरिंग करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल बघा इकडे जर मी याला ट्रान्सफर केलं रूट x इकडे घेतलं हा प्लस झाला 2 ऍज इट इज हा इकडे गेला काय मायनस y चा स्क्वेअर होईल. जर मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं परत स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड तर काय येणार आहे x स्क्वेअर निघून जाईल रूट निघून जाईल आला x फक्त. मग काय येणार 2 मायनस y चा काय स्क्वेअर याची काय परत पॉवरचा काय स्क्वेअर. हे झालं तुमचं x च्या फॉर्म मध्ये. काय करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. मग काय ना तुमचं dx बाय dy इक्वल्स टू
याला डिफरन्शिएट जर केलं तर काय येणार आहे डी बाय डी वाय काय 2 मायनस वाय चा स्क्वेअर त्याचा काय होल स्क्वेअर. मग काय येणार बघा dx बाय dy इक्वल्स टू 2 मायनस वाय चा स्क्वेअर आहे त्याची होल पॉवर किती आहे 2 आहे. जर प्लस डिफरन्शिएट केलं तर पॉवर किती खाली म्हणजे काय तुमचं x रेस टू n आहे x रेस टू n काय होईल nx रेस टू पॉवर n मायनस 1. मग या 2 जर खाली आले तर काय होईल हा 2 खाली येईल. मग काय होणार याचं 2 मायनस वाय चा स्क्वेअर पॉवर किती 1 होईल. परत या y चा मायनस वाय चा स्क्वेअर जर जर घेतलं तर काय येणार आहे मायनस 2y. मग या 2 आणि मायनस 2y काय होईल तर मायनस 4y 2 मायनस y चा स्क्वेअर हे झालं तुमचं dx बाय dy dx बाय dy झालं मायनस 4y. पण आपल्याला काढायचं काय इनव्हर्स काढायचं म्हणजे काय काढायचं आहे dy बाय dx काढायचं. दिवस इनव्हर्स करायचं म्हणजे काय होणार आहे 1 अपॉन dx अपॉन dy हा फॉर्म्युला तुमचा. मग मी काय करणार आहे बघा dy बाय dx 1 अपॉन dx अपॉन dy काय dx अपॉन dy काय मायनस 4y 2 मायनस y चा काय स्क्वेअर आहे 1 अपॉन मायनस 4y 2 मायनस y चा स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे. मग काय होणार आहे 1 अपॉन मायनस हा 4 y ची व्हॅल्यू काय तुमची इथं बघा y ची व्हॅल्यू काय रूट 2 मायनस रूट x 2 मायनस रूट x हा तुमचा फंक्शन आहे. नंतर काय येतं बघा हा 2 ऍज इट इज ठेवला मायनस y चा स्क्वेअर म्हणजे काय y चा y काय येतं रूट. मग काय येतं रूट 2 मायनस रूट x त्याची काय येतं स्क्वेअर आहे. हा व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर बघा काय होणार 1 अपॉन हा मायनस 4 जर याचा स्क्वेअर रूट जर केलं बघा हा मायनस 4 याचा ठेवला रूट 2 मायनस रूट x हा याचा ठेवला हा 2 पण याचा ठेवला मायनस मी जर स्क्वेअर केला त्याचा स्क्वेअर रूट काय कॅन्सल मी इथं काय तुमचं 2 हा मायनस आतमध्ये मल्टिप्लाय केला काय होईल मायनस 2 नंतर हा मायनस काय प्लस रूट x असं होईल. जर मी याला आता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर आता काय होईल बघा हा 2 आणि हा 2 काय होईल कॅन्सल कारण इथं रूट x आणि हा मायनस 4 आहे म्हणजे काय होईल मायनस 4 रूट x नंतर काय होईल तुमचं रूट 2 मायनस रूट x इथपर्यंत तुमचं फायनल आन्सर काय झालं तुमचं dy बाय dx. आता मायनस इथं मध्ये देता येतं वरती मध्ये देता येतं काही फरक पडत नाही. ओके इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं फायनल आन्सर. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट करू रब. बघा थर्ड प्रॉब्लेम काय आहे y equals to cube x minus 2 हा तुमचा काय गिवन फंक्शन आहे बघा y equals to cube x minus 2 हा फंक्शन आहे. याला आपल्याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचं पहिले आणि नंतर सॉल्व्ह करायचं. वी विल फर्स्ट फाइंड द इनव्हर्स ऑफ y equals to f of x that is x in the term of y. एक स्टेटमेंट प्रत्येक वेळेस लिहावं लागणार तुम्हाला. मग काय येणार बघा गिवन फंक्शन काय y equals to क्यूब x मायनस 2 हा फंक्शन तुमचा गिवन. या जर मी डिफरन्शिएट करा म्हणजे सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला तर काय होणार आहे स्क्वेअर उतार लागेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं क्यूब म्हणून क्यूब करायला तर क्यूब जर केला तर काय होणार आहे y क्यूब रूट कॅन्सल होईल कारण तुमचा म्हणजे एक x मायनस 2 हा x इकडे ठेवला आणि मायनस घेतला तर मग काय होणार आहे x इक्वल्स टू y क्यूब मायनस 2y तिकडे गेला काय प्लस 2y दॅट इज करायचं डायरेक्ट शेअर इनव्हर्स सॉरी ट्रान्सफर केले x असंच ठेवला इकडे आणि हा प्लस केला मायनस 2 आला इकडे प्लस झाला इकडे y क्यूब प्लस 2 झाला. आता सिम्प्लिफाय झालं तर आपण डिफरन्शिएट करू शकतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. मग काय होणार इथं बघा d अपॉन dy आणि x प्लस ठेवला मग इथं पण काय होणार d अपॉन dy y क्यूब प्लस 2 हा फंक्शन आहे ठेवला
dx अपॉन dy जर याचं डेरिव्हेटिव्ह काढायला काय येणार आहे y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3y चा स्क्वेअर 3y चा स्क्वेअर 2 चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0 मग तुमचा dx अपॉन dy हा 3y चा स्क्वेअर झाला मग जर मी याला आता आपण काय करायचं इन्व्हर्स करायचं म्हणजे काय करायचं आहे dy बाय dx करायचं म्हणजे काय येणार आहे 1 अपॉन dx अपॉन dy हा फंक्शन झाला मग 1 अपॉन dy बाय dx dy बाय dx 1 अपॉन dx अपॉन dy dx अपॉन dy ची व्हॅल्यू काय 3y चा स्क्वेअर 3y चा स्क्वेअर मग मी याचा व्हॅल्यू पुट अप करणार कशाची dy बाय dx 1 अपॉन 3y चा स्क्वेअर y चा स्क्वेअर इथं y काय तुम्हाला बघा इथं y कोणता हा y चा स्क्वेअर जर केला y इक्वल्स टू रूट 3 रूट क्यूब रूट काय x 2 हा व्हॅल्यू पुट अप करणार म्हणजे काय होणार क्यूब रूट x 2 त्याची काय पॉवर स्क्वेअर म्हणजे काय होणार बघा dy बाय dx जर याचा स्क्वेअर केला 1 अपॉन हे झालं आता याचं व्हॅल्यू पुट केली झालं तो फायनल आन्सर आता याचा सॉल्व करायचा असला तर क्यूब रूट काय आहे क्यूब रूट काय 1/3 केला म्हणजे 2/3 म्हणजे असं घेणार नाही असं घेऊ शकतो कसं म्हणजे फायनल आन्सर बुक मध्ये म्हणजे काय आलं x 2/3 हे पण आन्सर चालतो त्याला एक किंवा प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट ओके म्हणजे ऍडजस्टमेंट करण्यात यायचं नंतर काय करू बुक मध्ये एवढं दिले तेवढंच राहू द्या या स्क्रीनशॉट करू बघा 4 नंबरचा प्रॉब्लेम मला काय दिलं y equals to log 2x minus 1 हा तुमचा काय फंक्शन आहे y equals to log 2x minus 1 याला डिफरन्शिएट करण्यासाठी पहिले सिम्प्लिफाय करायचं पहा log मध्ये we will first find the inverse of y equals to f of x that is x in the term of y मग काय तुमचा फंक्शन हा गिवन फंक्शन आहे y equals to log 2x minus 1 हा फंक्शन आहे मग मला पहिले सिम्प्लिफाय करायचं आहे गिवन फंक्शन काय पहिले लिहून घ्या y equals to log 2x minus 1 हा फंक्शन आहे तिथे ठेवला मी जर log इकडे घेतला तर काय होणार log काय होणार आहे y equals to काय होणार आहे 2x minus 1 म्हणजे काय होणार आहे log e y minus 1 आहे इकडे आला काय प्लस 1 मग काय राहिलं तुमच्याकडे 2x दॅट इज करून x जर घेतला नाही इकडे असं काय राहिलं 1 बाय मल्टिप्लाय केलं डिवाइड म्हणजे 1/2 log e raised to power y plus 1 असं फंक्शन तयार होतं तुमचं x इक्वल्स टू काय होणार मग हा जर मल्टिप्लाय केला तर काय होणार आहे e raised to y log ची व्हॅल्यू काय कोण असते e raised to म्हणजे log e raised to y upon 2 plus 1/2 याला मी जर डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे काय होणार आहे dx upon dy e raised to y साठी काय होणार आहे e raised to y 1/2 व्हॅल्यू काय असणार 1/2 म्हणजे e raised to upon 2y असणार आहे 1/2 व्हॅल्यू काय असणार आहे 0 म्हणजे काय e raised to power y upon 2 ही झाला dx by dy dy by dx याला इन्व्हर्स जर केलं काय राहणार फॉर्म्युला काय होता 1 upon dx upon dy so dy by dx काय आहे equals to 1 upon dx upon dy काय e raised to power काय y upon 2 म्हणजे काय आहे तर e raised to power y upon 2 मग मी काय करणार याला dy by dx as it is हा 2 आहे वरती जाणार काय होणार मग याला 2 upon e raised to y हे जर वरती गेल्यानंतर काय होणार बघा dy by dx 2 as it is ठेवला e raised to y ची पॉवर बघा e raised to y काय तुमचा e raised to y पॉवर काय तुमची 2x minus 1 e raised to power
हा e raised to y log v म्हणजे e raised to y ची व्हॅल्यू काय 2x minus 1 2x minus 1 आणि मग काय हा log e इथे log e raised to y मग e raised to y जर व्हॅल्यू काढली आपण e raised to y तर काय 2x minus 1 जर 2x minus 1 जर मी इथे कुठे केली तर e raised to y 2x minus 1 dy by dx इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं हा इथपर्यंत क्लिअर आहे का आवाज क्लिअर आहे सर हा हे झालं तुमचं dy by dx काय तर तीन होत म्हणजे 2/2x minus 1 हे झालं तुमचं फायनल आन्सर प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट आवाज क्लिअर आहे ना बघा 5th नंबरचा प्रॉब्लेम y equals to 2x plus 3 हा तुमचा फंक्शन गिवन फंक्शन मग काय गिवन फंक्शन असला काय तुमचा y equals to 2x plus 3 हा गिवन फंक्शन आहे हा गिवन फंक्शन या गिवन फंक्शन आपल्याला डिफरन्शिएट करायचा हा गिवन फंक्शन आहे मग याला काय वी विल फर्स्ट फाइंड द इन्व्हर्स ऑफ y equals to f of x पकडा आपण दॅट इज x इन द टर्म ऑफ y y equals to 2x plus 3 हा तुमचा फंक्शन आहे याला आपल्याला फक्त x मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार पहिले म्हणजे काय आहे 2x ऍज इट ठेवला हा काय आहे y 2 म्हणजे इकडे जर मी 2x ठेवला असता तर काय आहे y 3 म्हणजे x equals to काय आहे 1/2 y 3 असे येणार आहे म्हणजेच काय होणार बघा याला मी डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y जर केलं काय होणार बघा dx upon dy इथं काय होणार d by dy व्हॅल्यू काय तुमची 1/2 y 3 या डिफरन्शिएट जर केलं मी तो 1/2 हा y/2 होणार आहे म्हणजे काय होणार आहे बघा काय होणार आहे y/2 आणि हा बी काय होणार आहे 3/2 y/2 होणार आहे y/2 चा टेबल असणार y चा टेबल असणार 1 आणि हा 1/2 म्हणजे काय होणार तुझं y चा टेबल 1/2 3/2 ची व्हॅल्यू काय 0 झाली y/2 ची व्हॅल्यू 1/, इथपर्यंत क्लिअर आहे म्हणजे तुमचं काय झालं dx upon dy इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं इथं 1/2 आहे ही झाली तुमची dx upon dy आपण इन्व्हर्स काढायचं आहे म्हणजे काय करायचं आहे dy by dx म्हणजे काय 1/1/2 आहे dy by dx चा इन्व्हर्स काढायचा प्रयत्न केला मी आता इन्व्हर्स काढायचा आहे आपल्याला म्हणजे काय असणार आहे dy by dx म्हणजे काय असणार 1/1/2 आहे 1/1/2 आहे आणि जर मी याला रिव्हर्स केलं काय होणार आहे इथं 1/2 आहे ही y ची व्हॅल्यू काय 1 आणि 1/2 ॲज इट इज 1/2 जर केलं तर काय आहे रिव्हर्स होणार आहे म्हणजे काय होणार आहे 1/2 असा फंक्शन आहे हा इथं आलाय डायरेक्ट काय होणार आहे इथं 2 काय होणार आहे रिव्हर्स होणार काय होणार dy by dx ची व्हॅल्यू दिली तुमची 2 आहे